प्लीज विनंती करून सांगते, सबस्क्राईब करा, लाईक करा। नमस्कार मंडळी, कमल पगारे किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला आज आपण सुरमई बनवूया। खूपच मस्तपैकी छान सुरमई भेटलेली आहे। धुवून घ्यायची, अर्धी फ्राय करून घ्यायची आहे। आणि जे मुंडीचे पीस आहेत का नाही, मच्छी जास्त एवढं कोणी खाणार नाही, खायला कोणी आहे नाही, 2 जणांसाठी। ती माझ्यासाठी मी भाजी बनवत आहे, तुम्हाला दाखवते बघा। ओल्या खोबऱ्यात बनवायची, खूपच छान। ओलं खोबरं घेतलं, मिरची घेतलेले थोडंसं, आणि कढीपत्ता, कोथिंबीर घ्यायची, याच्याने चव छान येते। पहिलं जिरं घ्यायचं आहे टाकून, अद्रक, लसूण आणि मसाले टाकून घ्यायचे, मिरच्या, कोथिंबीर, थोडा कढीपत्ता आणि खोबरं टाकायचं आहे ओलं। याचं आपण वाटण करून घेऊया, आणि टमाटे पण वाटून घ्यायचे, पण नंतर वाटायचे आहेत। चला झालं आहे वाटून, आणि आता कढई ठेवली आहे मस्तपैकी, 2 पळी तेल टाकलं आहे। तेल पण काय जास्त वापरायचं नाही आहे, खोबऱ्याला तेल सुटतं आहे, ओलं नारळ आहे म्हणल्यावर। चला तेल चांगलं गरम झालं ना, जास्त पण नाही होऊन द्यायचं आहे, हलकं गरम झालं का मसाले टाकून द्यायचे। मसाले छान परतून घ्यायचे, जास्त जळायला नाही पाहिजे, नाही तर करसड लागन। गॅस बारीकच ठेवायचा आहे। चला आता हे वाटण करून घेतलेलं आहे ना खोबऱ्याचं, हे टाकून द्यायचं, आणि हे मसाल्यामध्ये आपण जे तिखट टाकलं त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे हलकं। हे परतून झालं का नाही, आता त्याच्यामध्ये जे टमाटे वाटून घेतले आलक ना, ते टाकायचे। चिंच पण टाकणार आहे मी, चिंच थोडी भिजत ठेवलेली आहे साईडला। आता हे टमाटे चांगले शिजवून घ्यायचे आहेत, टमाटे वाटून घेतले, हे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। आता चिंचेचा कोळ काढून घ्यायचा आहे, पाणी आपल्याला फक्त, तोपर्यंत इकडं मसाला पण शिजत आहे। आता टाकूया मीठ, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। चला आता चांगला तेल सुटेपर्यंत मसाला परतून झालेला आहे, आणि आता पाणी टाकायचं आहे। पातळ रशेदार आंबट भाजी खूपच छान लागते। मी जरा पातळच बनवणार आहे भाताबरोबर खायला। अजून पाणी टाकत आहे मी, तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका, पण माझ्या हिशोबाने तर ना पातळ भाजी मच्छीची खूपच मस्त लागते, रशेदार। आता झालं आणि हे मुंडे पहिला टाकून देते, मुंडके, आणि नंतर पीस टाकायचे आहेत, म्हणजे हे शिजून गेले ना, सगळं संगती टाकलं का नाही तर मच्छी शिजून जाते जास्त, आणि मुंडे राहून जातात। त्याच्यासाठी पहिला मुंड्याला आपण एक उकळी काढून घ्यायची, आणि त्याच्यानंतर मच्छी टाकून द्यायची, आणि मच्छीला पण जास्त नाही, 2च उकळी घ्यायची आहे, आणि गॅस बंद करायचा आहे। चला आता मच्छी सगळी टाकून घेत आहे। चला आता मच्छी टाकून झालेली आहे। आता चिंचेचं पाणी वरनं टाकून द्यायचं आहे, आणि मस्तपैकी उकळी काढून घ्यायची आहे। चिंचेचं पाणी जे आहे ना, सगळ्यात शेवटी टाकायचं आहे, ते मच्छीचे पीस जे आहेत ना फुटत नाहीत। मग चिंचेचं पाणी टाकल्याच्या नंतर चांगले उकळी काढून घ्यायची, कोथिंबीर टाकायची, भाजी झाली आहे तयार। व्हिडिओ आवडला असल्यास एकदा अशा प्रकारे बनवून बघा, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा। खूप दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे, कोणी कमेंट नाही करत, सबस्क्राईब नाही करत, लाईक नाही करत। बाय बाय।